नमस्कार. एक साधा पण खूप महत्त्वाचा प्रश्न मी विचारतो. तुम्हाला खरंच आयुष्य बदलायचं आहे का? की उगाच फक्त मनात आहे एवढंच? सकाळी उठून असं वाटतं का, हा दिवस पण दररोजच्या सारखाच जाणार आहे? काही नाही होणार, काही बदल नाही. सगळे दिवस सारखेच. मग हे ऐका, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण बोलणार आहोत वाट प्रगतीची आणि सुरुवात कुठून करायची. बदलाची सुरुवात कशापासून होते माहिती आहे का? बाहेरच्या गोष्टीपासून नाही बरं का. पण बदलाची सुरुवात स्वतःपासूनच होते. तुम्ही कधी वेळ काढून स्वतःलाच विचारलं का, मी काय करतो? माझं खरं स्वप्न काय आहे? मी त्या स्वप्नासाठी काही प्रयत्न करतोय का? एक वही घ्या आणि लिहा. मी सध्या कुठे अडकलोय? मला काय हवंय? काय पाहिजे? आणि पुढचं पाऊल काय आहे? तुम्ही हे लिहिलं ना, तर तुमचं मन शांत होईल आणि दिशा पण स्पष्ट होऊ शकते. सगळ्यात मोठा बदल होतो तो छोट्या सवयींमुळे. सकाळी लवकर उठणं, दिवसाची यादी करणं, म्हणजेच पूर्ण प्लॅनिंग करणं दिवसाचं, खर्च लिहून ठेवणं, मोबाईलवरचा वेळ कमी करणं, थोडीशी बचत, रोज 10-20 रुपये तरी. हे सगळं तुम्हाला मोठं वाटतंय का? नाही. एक सवय 30 दिवस एवढंच. जर मन नकारात्मक असेल, तर काहीही गोष्टी केल्या काही होणार नाही. प्रगती थांबणार आणि थांबतेच. तुम्ही सकाळी उठल्यावर किंवा झोपताना मन काय बोलतं? मी नाही करू शकत. जरी करायला घेतलं तर लोक काय म्हणतील? माझं आयुष्य असंच चालणार आहे. माझ्या नशिबातच एवढं आहे. हे बंद करा. दररोज फक्त 2 मिनिट स्वतःला सांगा, मी करू शकतो. मी माझं आयुष्य बदलू शकतो. मी काहीही शिकू शकतो. माझं कुटुंब, माझं गाव हे सगळं बदलू शकतं. आता खूप बोलणं झालं. आता डायरेक्ट ॲक्शन मोडमध्ये येऊ. चला, आपण सगळे मिळून एक निर्णय घेऊ. पुढचे 30 दिवस एक सवय ठरवा. काही पण असू द्या. व्यायाम, वेळेवर उठणं, मोबाईलवरचा वेळ कमी करणं, पैसे वाचवणं, वाचन करणं, श्रमदान करणं, काहीही. मी तर ठरवलंय, दररोज सकाळी 5 ला उठायचं. तुमचं काय आहे ते ठरवा. कॉमेंट करून लिहू शकता. मी तयार आहे आणि माझी सवय, जी सवय असेल ती पुढची. मी दर आठवड्याला तुमच्यासोबत अपडेट शेअर करणार आहे. आणि शेवटी एकच सांगतो, हा चॅनल आहे तुमच्यासाठी. इथे कुठलं प्रदर्शन नाही, कुठला मोठेपणा नाही. सोपे मार्ग, साधी भाषा आणि तुमच्यासोबतची खरी वाटचाल. जर तुम्हाला हे वाटत असेल, या वाटचालीमध्ये सहभागी व्हावं आणि सुरुवात करावी, तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं ध्येय लिहा. मी प्रदीप पांढरे, भातोडी, बीड जिल्ह्यामधून तुमच्यासारखाच. पण मी ठरवलंय, आपलं आयुष्य, आपल्या गावाचं आयुष्य बदलायचंय.
चला एकत्र वाटचाल करूया वाट प्रगतीची, तुमच्या आर्थिक, सामाजिक आणि मानसिक प्रगतीसाठी. धन्यवाद.